आमच्या त्या काय ती कोकणातले जे बारकी बारकी पोरं आहेत, ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेकमातेच्या घरी गेली नाही. त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही, भेटले नाही. एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही. आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही. काय झालं माहितीये का, शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही. तो गँगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे. आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एकेका गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे, याला हे भारी वाटते. म्हणजे आमच्या त्या काय ती कोकणातले जे बारकी बारकी पोरं आहेत, ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या त्या लेकमातेच्या घरी गेली नाही. त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही, भेटले नाही. एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही. आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही. पण गँगवॉर मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात. एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देताय का? लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.